नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या यूट्यूब चॅनलवरची तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज कशासाठी भेटतोय तर आपली जी काही संभाव्य प्रश्नांची मास्टर क्लास सिरीज सुरू केली आपण, त्या मास्टर क्लासच्या पार्ट 4 मध्ये भेटतोय आपण। मान्य आहे की थोडासा उशीर झालाय, पण क्वालिटी प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्या रिलेटेड डेटा, ह्या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ लागतो। मीन टाइम मध्ये आपण भारताची लोकसंख्या हे लेक्चर पण घेतलं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला, काही अडचण नाही। काही जर बघितलं तर मला बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आल्या की सर थोडासा उशीर होतोय। मान्य उशीर होतोय, पण क्वालिटी कंटेंट पोहोचायला थोडासा वेळ लागतोय, काळजी करू नका। ह्याच्यानंतर जेवढे जास्तीत जास्त आपल्याला असे काही संभाव्य प्रश्नांचे लेक्चर घेता येतील तेवढे सगळे लेक्चर्स घेऊयात। इथे जर बघितलं, मी परत सुरुवातीला जसं आपण प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो, ज्या ज्या लोकांनी आणखी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आली आहे। सोबत वेगवेगळ्या प्रश्न, जॉग्राफीचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत, जॉग्राफीचे रिलेटेड डेटा असेल, आणखी बऱ्याच गोष्टींचे अपडेट्स मिळवण्यासाठी हे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉग्राफी बाय अवधूत सर, हे टेलिग्राम सुद्धा चॅनल जॉईन कराल ही विनंती तुम्हाला सर्वांना। आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात। मूळ मुद्द्याकडे प्रश्नांना सुरुवात करूयात। पहिला प्रश्न काय सांगतोय बघा, पुढील विधानांचा विचार करा। महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात आर्द्र पानझडी वन आढळतात। जरा व्यवस्थित बघा, महाराष्ट्र शब्द व्यवस्थित वाचा। हे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला कळतोय। जर आपण पर्जन्य छायेच्या प्रदेशाकडे म्हणजे त्या गोष्टीकडे जर गेलो आपण, तर इथं सह्याद्रीचा जर भाग बघितला तर हा कोकणाचा भाग आहे। कोकणानंतर सह्याद्रीचा पश्चिम उतार, घाटमाथ्याचा भाग, आणि घाटमाथ्यांपासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावरती या ज्या भागावरती पर्जन्य हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतं तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। तो पर्जन्य छायेचा प्रदेश सह्याद्रीच्या पूर्व बाजूला जसं बघाल तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामधल्या भागामध्ये जर बघाल तर इथं कोण असेल, पाचगणीवाला ठिकाण असेल। पाचगणी पर्जन्याचं प्रमाण बघाल तर 170 ते 180 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो। त्याच्यानंतर पुढे या मावळवाला पट्टा दिसेल। पुणे जिल्ह्याची पश्चिम बाजू असेल किंवा अहमदनगर जिल्ह्याची पश्चिम बाजू असेल, मावळ पट्टा, याला विशेषतः आपण मावळ पट्टा पुण्यासाठी वापरतो, शब्द वापरतो, पण अहमदनगर जिल्हा, पुणे, सातारा जिल्हा हा सगळा प्रदेश कशाच्या नावाने ओळखला जातो तर मावळ प्रदेशात। साधारणतः फक्त पुण्यात मधल्या मावळ प्रदेशाचा जर विचार केला आपण तर पर्जन्य मावळमध्ये 140 ते 150 सेंटीमीटर पर्यंत पर्जन्य आहे। आता मावळ पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतं ही गोष्ट नक्की आहे, कारण घाटमाथ्यापासून जसं जसं पूर्वेला याल पर्जन्य कमी होत चाललंय। पर्जन्य कमी होत चाललंय तर हा पर्जन्य छायेच्या प्रदेशाचा भाग येईल। मग जर पर्जन्य 140-150 सेंटीमीटर जर असेल तर कोणत्या प्रकारची वनं आढळायला पाहिजेत? सदाहरितवाली का निमसदाहरितवाली का पानझडीमध्ये आर्द्र पानझडीवाली? तर डेफिनेटली कुठली वनं आढळायला पाहिजेत? आर्द्र पानझडी वनं आढळायला पाहिजेत। कुठली? आर्द्र पानझडी वनं सुद्धा आढळायला पाहिजेत ह्या भागामध्ये। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे आर्द्र पानझडी वनांचा प्रदेश कुठला आहे तर 110-120 सेंटीमीटर ते कुठेपर्यंत 150 सेंटीमीटर पर्जन्याचा जो काही प्रदेश आहे त्या भागामध्ये आपल्याला आर्द्र पानझडी वने, किंवा 100 ते 150 सेंटीमीटर हा जो काही पर्जन्याचा प्रदेश आहे तो आर्द्र पानझडी म्हणून ओळखला जातो। ही गोष्ट म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय असेल? पहिलं स्टेटमेंट बरोबर असेल। हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, आवर्षणग्रस्त नाही। आवर्षणग्रस्तचा अर्थ काय? पर्जन्य छायेच्या ज्या प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण 50 सेंटीमीटर पेक्षा कसं असायला पाहिजे? 50 सेंटीमीटर किंवा 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो? आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणतो। बाकी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि जिथं पर्जन्य 50 किंवा 50 पेक्षा कमी होतं तो आवर्षणग्रस्त प्रदेश। मग इथं आवर्षणग्रस्त नाही, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तर आर्द्र पानझडी वन, मावळवाला पट्टा असेल, पाचगणीवाला पट्टा असेल तर आर्द्र पानझडी वन आढळतील। पहिलं स्टेटमेंट काय असेल? बरोबर असेल। दुसरं स्टेटमेंट बघा, घाटमाथ्यावरती 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्याच्या भागात उपउष्णकटिबंधीय वन आढळतात। उपउष्णकटिबंधीयचा अर्थ काय? महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये 2 कंडिशनमध्ये उपउष्णकटिबंधीय वन आढळतात, ज्या भागामध्ये थोडासा समुद्र सपाटीपासून जास्त उंचीचा भाग आहे, 1000 मीटर 1100 मीटर पेक्षा उंची थोडीशी जास्त आहे, कारण उंची थोडीशी जास्त असेल तर फरक कशामध्ये पडेल? तापमानामध्ये फरक पडेल। इथलं तापमान कसं असेल? तापमान वर्षभरापैकी कमी असेल, कारण ही जी काही उपउष्णकटिबंधीय वनं आढळणार आहेत आपल्याला ती उंचीवरच्या भागामध्ये आहेत। उंचीवरचा भाग असेल तर तापमान काय असेल? वर्षभर कमी असेल। दुसरी गोष्ट, ह्या भागामध्ये पर्जन्य जर बघितलं तर पर्जन्य कसं असायला पाहिजे? 200 ते 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे।
आता इथं दिलेल्या ह्याच्यामध्ये तर फक्त पर्जन्याचाच उल्लेख केला असं तुम्ही म्हणाल, पण हा शब्द व्यवस्थित बघा, घाटमाथा असं वापरलाय. घाटमाथा म्हणजे सह्याद्रीचा उंचीवरचा भाग, ज्याच्यामध्ये कोण येईल तर महाबळेश्वरवाला भाग येईल, माथेरानवाला भाग येईल, त्याच्यानंतर भीमाशंकरवाला भाग येईल, ज्या भागाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची 1200 मीटरपेक्षा कशी आहे, जास्त आहे. शब्द व्यवस्थित वाचा. घाटमाथा असा शब्द प्रयोग केलाय. उंचीवरचा भाग आहे, जिथं तापमान कमी आहे. पर्जन्य 250 सेंटीमीटर पेक्षा कसा आहे, जास्त आहे. तर त्या भागामध्ये कुठल्या प्रकारची उपउष्णकटिबंधीय प्रकारची वनं आढळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जर बघाल तर काटेकवट असेल, शेंद्री असेल, तेजपान असेल, लव्हेंडर असेल, अशा प्रकारची कुठं आढळतील वृक्ष जर बघितलं तर उपउष्णकटिबंधीय, कुठं सदाहरित वनांमध्ये उपउष्णकटिबंधीय सदाहरित वन जर बघितलं, उपउष्णकटिबंधीय काय असेल, सदाहरित वनांमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे हेही स्टेटमेंट काय असेल, बरोबर असेल. अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. योग्य विधाने ओळखा असं विचारलं आपल्याला तर पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. गोष्टी थोड्याशा व्यवस्थित वाचा. शब्द फक्त इकडे तिकडे केलेत मी. ह्या भागामध्ये पर्जन्य अवर्षणग्रस्तच्या ऐवजी पर्जन्य छायेचा दिले. ही गोष्ट पर्जन्य छायेचा प्रदेश आणि अवर्षणग्रस्त प्रदेश ह्या दोन संकल्पना आपल्याला कळल्या पाहिजेत. उंची डायरेक्टली दिली नाही मी, घाटमाथा असा शब्द प्रयोग केलाय. घाटमाथा म्हणल्यावरती उंचीवरचा भाग असेल डेफिनेट त्या भागावरती. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या तालुक्यांची सीमा दादरा व नगर हवेली आणि दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशास लागून आहे? अशा काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण मागं बघितलं, गोवा राज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे, सिंधुदुर्गची. सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर सावंतवाडी आणि दोडामार्ग ह्या 2 तालुक्यांची. तसाच प्रश्न आपल्याला कुठं अपेक्षित करा तर दादरा नगर हवेलीवाल्या भागावरती. आता दादरा व नगर हवेली आणि दीव आणि दमण हे एकच केंद्रशासित प्रदेश झालाय. कधीपासून? 26 जानेवारी 2020 पासून. कधीपासून? 26 जानेवारी 2020 पासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश एक करून एकत्रित करण्यात आलेत आणि एकच केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलाय. मग हा दादरा नगर हवेली व दीव दमण महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याला लागून आहे तर हा महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्याला लागून आहे. कुठल्या जिल्ह्याला? पालघर जिल्ह्याला. आता पालघर मधलेच कुठले तरी तालुके असणार आहेत, पालघरच्या उत्तर बाजूचे तालुके असणार आहेत, बरोबर. मग पालघरच्या उत्तर बाजूला गेलात तर कुठला तालुका असेल? तलासरी तालुका असेल. त्याच्यानंतर डहाणू तालुका आहे. तलासरी, डहाणू आणि कोण असेल? जव्हार तालुका आहे. कोण आहे? तलासरी, डहाणू आणि जव्हार हे 3 तालुक्यांची सीमा जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना विक्रमगड पण वाटेल, पण विक्रमगड थोडासा खाली येतो. त्याच्यामुळं इथं विक्रमगड आहे, इथं विक्रमगड आहे तर नाही. कोण असेल? जव्हार, डहाणू आणि कोण असेल तर तलासरी. आपल्याला माहिती आहे कोकण कुठून सुरू होतं तर तलासरी, त्याच्या बाजूला कोण असेल तर डहाणू आणि त्याच्या परत कोण असेल तर जव्हार. ह्या 3 तालुक्यांची सीमा कोणाला लागून आहे? दादरा नगर हवेली आणि दीव दमणवाल्या भागांना लागून आहे. ही गोष्ट पर्याय क्रमांक काय असेल? 3 हे उत्तर असेल. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. थोडासा वाला भाग वेगळा. महाराष्ट्रात सन 2018-19 नुसार जो काही डेटा फायनली आपल्याकडे उपलब्ध आहे, 2018-19 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अन्नधान्य उत्पादन सर्वात जास्त आहे? अन्नधान्य उत्पादन, त्याच्यामध्ये मग कुठल्याही भरड धान्य आली, कडधान्य आली, ही जी काही गोष्ट आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य उत्पादन सर्वात जास्त कोण आहे जर बघितलं तर सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन असणारा जिल्हा कोण असेल तर नाशिक जिल्हा असेल. कुठला? नाशिक जिल्हा. इथं जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये अन्नधान्य उत्पादन 2 नंबरला कोण येतं तर 2 नंबरला गोंदिया जिल्हा येतो, कारण भाताचं उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंदियामध्ये आहे. नाशिक 1 नंबरला अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत, तर 2 नंबरला कोण आहे? गोंदिया जिल्हा. पण गोंदियाची गरज पडणार नाही. विचारला प्रश्न आपल्याला तर एकाच नावावरती विचारलं जाईल. सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन, त्याच्यामध्ये कडधान्य आली, त्याच्यामध्ये भरड धान्य आली, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका ह्या अशा सगळ्या गोष्टी अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये आल्या तर नाशिक 1, गोंदिया 2. दुसरी गोष्ट, सर्वात कमी पण विचारलं जाऊ शकतं आपल्याला. सर्वात कमी अन्नधान्याचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं तर सर्वात कमी किंवा 2018-19 नुसार सर्वात कमी अन्नधान्याचं उत्पादन असणारा जिल्हा कोण आहे तर बीड जिल्हा आहे. कोण असेल तर बीड जिल्हा. 2 नंबर कोण असेल तर वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्हा. ही गोष्ट लक्षात ठेवा. बीड, त्याच्यानंतर कोण असेल तर वाशिम. पण एक पहिलं नाव तरी किमान आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक 2-3 गोष्टी अशा प्रश्नांच्या रिलेटेड लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये गेलात तर ज्वारी ह्या पिकाखाली 2 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. एक क्षेत्र माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे तर उत्पादनवाला जिल्हा माहिती पाहिजे. क्षेत्र आणि उत्पादनवाल्या जिल्ह्यामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये ज्वारीच्या पिकाखाली, म्हणजे ज्वारी आपण खरीपामध्ये पण घेतो आणि रब्बीमध्ये पण घेतो. खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम बघता ज्वारीचं क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या जिल्ह्यात येतं? सोलापूर जिल्ह्यात. पण
उत्पादन मात्र जिल्हा वेगळा आहे. उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्वारीचं सर्वात जास्त उत्पादन जर बघाल तर सातारा जिल्ह्यात आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ज्वारीनंतर आणखी कुठली गोष्ट विचारली जाऊ शकते आपल्याला? भात विचारला जातं. भाताचं पीक सर्वात जास्त किंवा क्षेत्र कुठे जास्त आहे? आपल्याला भात म्हणलं की फक्त कोकण आठवतो, पण लक्षात ठेवा भाताचं क्षेत्र कोकणातल्या कोणत्याही जिल्ह्यात सर्वात जास्त नाही. भाताचं क्षेत्र महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया. आणि उत्पादन सुद्धा भाताचं सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात आहे. 2018-19 ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, गहू. गव्हाच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि सर्वात जास्त उत्पादन असणारा पण एकच जिल्हा आहे. तो जिल्हा कोणता आहे? तर नागपूर जिल्हा आहे. कुठला जिल्हा आहे? नागपूर जिल्हा. ही गोष्ट पण लक्षात ठेवा की गव्हाचं सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन सुद्धा कुठे? तर नागपूर. हे एक बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. साध्या प्रिलिम्सला अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन नाशिक, तर सर्वात कमी कोण असेल? तर बीड. आणि ज्वारी, भात, गहूच्या बाबतीमध्ये हे जिल्हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत. प्रश्न क्रमांक 3, पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक आता 2 हे उत्तर असेल. नाशिक सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादनाचा जिल्हा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. योग्य जोड्या लावा. फळपिकं आणि जिल्हे. आता ही कसली फळपिकं आहेत जरा बघा, ज्याला काय म्हणता येईल त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन्स मिळाले, जॉग्राफिकल इंडेक्स जो काही भाग मिळालाय अशी पिकं आहेत. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये एखादं पीक जर बघितलं त्याला एक विशिष्ट ओळख प्राप्त करून दिली जाते आणि ते पीक त्या भागामधलं एक विशिष्ट ओळख असणारा, त्याची विशिष्ट क्वालिटी असेल, विशिष्ट उत्पादनाची पद्धत असेल, त्या हिशोबानुसार त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन्स दिले जातात. जीआय टॅग्स म्हणतो आपण त्याला. काय असेल? जीआय टॅग्स मिळालेली ही पिकं आहेत महाराष्ट्रातली. आणि ही पिकं कोणत्या जिल्ह्यातली आहेत, त्यांना जीआय टॅग मिळालाय, त्याच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. पहिली बेसिक गोष्ट समजून घ्या की जीआय टॅग काय आहे. भारत जर बघितला तर भारत WTOचा सदस्य आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे भारत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये ट्रिप्स नावाचा एक करार आहे. कुठला? ट्रिप्स नावाचा करार आहे. ह्या ट्रिप्सनुसार जी काही बौद्धिक मालमत्ता असते किंवा बौद्धिक संपदा असते त्याच्यानुसार जे काही आपल्याला रजिस्ट्रेशन्स वगैरे करावे लागतात, एखाद्या विशिष्ट एरियामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूची ओळख आपल्याला व्हावी, त्या भागातल्या वस्तूची आपल्याला माहिती मिळावी, त्याच्यासाठी आपण असे इंडिकेशन्स निर्माण केलेत. असे जर इंडिकेशन्स, हे जीआय टॅग्स म्हणतो आपण त्याला. जीआय टॅग्स कधीपासून भारतामध्ये लागू आहेत जर बघितलं तर जीआय टॅगची सुरुवात भारतात 2003 पासून सुरुवात झाली आहे. भारतामध्ये असे जॉग्राफिकल इंडिकेशन्स टॅग्स द्यायला कधीपासून सुरुवात झाली आहे? तर 2003 भारतामध्ये. मग महाराष्ट्रामध्ये पहिला जीआय टॅग मिळालेली वस्तू कोण असेल? तर तुमची सोलापुरी चादर असेल. भारतामध्ये तर 2003 ला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये अशी कोणती वस्तू आहे, कोणतं पीक आहे किंवा कुठली गोष्ट आहे ज्याला पहिल्यांदा जीआय टॅग मिळालाय? तर सोलापुरी चादर हा पहिला जीआय टॅग मिळालेली वस्तू आहे. मग त्याच्यानंतर काही वस्तूंना, काही पिकांना, काही फळांना जीआय टॅग्स मिळालेत, त्याच्या जोड्या लावा आपल्याला बघायच्यात. वाघ्या घेवडा जर बघितला तर इथं जर बघितलं कोरेगाव म्हणून तालुका आहे, त्या भागामध्ये हा वाघ्या घेवड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं, विशिष्ट पद्धतीने उत्पादन होतं. कोरेगाव कुठं असेल? तर सातारा जिल्हा. त्याच्यानंतर मोसंबी आहेत. मोसंबी, संत्री नाही, मोसंबी म्हणा. संत्री नागपूरवाला भाग असेल. नागपूरचे संत्री ज्याला जीआय टॅग मिळाला, पण इथं मोसंबी आहेत. तर मोसंबी कुठे आहेत? तर मोसंबीचं उत्पादन कुठं घेतलं जातं? तर जालना मधले जे काही मोसंबी आहेत त्यांना जीआय टॅग मिळालाय. सीताफळ कुठं असेल? तर बीड जिल्ह्यातले सीताफळांना काय मिळाला? जीआय टॅग मिळालाय. आणि ज्वारी असेल तर ऑब्वियसली कोण असेल? तर सोलापूर. ज्वारी असेल तर ऑब्वियसली कोण असायला पाहिजे? सोलापूर असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बघाल तर सोलापूरमध्ये ज्वारी आहे, सोलापूरचे डाळिंब त्याला जीआय टॅग मिळालाय. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये तर वाघ्या घेवड्याला जीआय टॅग मिळालाय, पण साताऱ्यामधल्या महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीला सुद्धा जीआय टॅग मिळालाय. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्या पर्यायाकडे गेलो तर 2, 1, त्याच्यानंतर 4, 3. 2, 1, 4, 3 म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. तुम्हाला ह्या जीआय टॅगची लिस्ट इथं उपलब्ध करून दिली आहे मी. ह्या जीआय टॅगची लिस्ट, जसं ज्वारी, मंगळवेढा, विशेषतः सोलापूर, धनसाळ तांदूळ म्हणून आहे, आजरा म्हणून तालुका आहे कोल्हापूर मधला, तिथं तूर डाळ असेल तर तूर डाळ, नवापूर कुठलं? हे नवापूर आहे. तर नंदुरबार मधलं आंबेमोहोर असेल तर वडगाव, मावळ म्हणजे कुठला? पुणेवाला भाग असेल. हळद असेल तर वायगाव, सांगली जिल्हा. त्याच्यानंतर गूळ असेल तर कोल्हापूर, डाळिंब असतील तर सोलापूर, भरताचं वांगा असेल तर कुठलं? जळगाव. ह्यांना जळगावमध्ये जळगावच्या केळीला सुद्धा जीआय टॅग आहे. सीताफळ मागाशी आपण बघितलं बीडमध्ये. स्ट्रॉबेरी कुठं असेल तर महाबळेश्वर, अंजीर, पुरंदर कुठं आलं? पुणे जिल्ह्यातलं. वाघ्या घेवडा इथं कोरेगाव म्हणजे कुठं आलं? परत सातारावाला भागाला. केळी, जळगाव. हापूस आंबा लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग नाही,
बऱ्याच जणांना लक्षात येतं की अरे हापूस म्हणलं की देवगड, देवगड म्हणलं की सिंधुदुर्ग, पण सिंधुदुर्गवाल्या देवगडला जीआय टॅग नाही, हापूस म्हणलं की कुठे तर रत्नागिरीवाल्या हापूसला जीआय टॅग आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. केशर आंबा मराठवाडा, मराठवाड्यातल्या रिजनमध्ये, असा एका पर्टिक्युलर कुठल्या जिल्ह्याला नाहीये, तर मराठवाड्यातल्या पूर्ण विभागाला जीआय टॅग दिला. चिकू, चिकू घोलवड म्हणून ठिकाण आहे, डहाणू तालुका, डहाणू तालुका कुठे येतो तर पालघरमध्ये येतो. ही जीआय टॅग नामांकन मिळालेली काही ठिकाण आहेत. मग संत्री असेल नागपूर, कोकम असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग, कांदा असेल लासलगाव नाशिक. नाशिक जरा जीआय टॅगच्या बाबतीत थोडंसं आघाडीवरती आहे. नाशिकमध्ये गेलात तर कांदा दिसेल, नाशिकची द्राक्ष दिसतील, नाशिकचा वाईन मला पट्टा दिसेल, वाईनला सुद्धा जीआय टॅग मिळाला दिसेल तुम्हाला. इथं जर बघितलं तर नाशिकच्या बाबतीत काय असेल तर नाशिक कांदा, त्याच्यानंतर द्राक्षे, त्याच्यानंतर वाईन, ह्या सगळ्यांना नाशिकमध्ये काय मिळाला तर जीआय टॅग मिळालाय. द्राक्षात नाशिकमध्ये, परत मिरची भिवापूर, काजू असेल तर वेंगुर्ला, कुठं सिंधुदुर्ग, मोसंबी जालना मला भाग असेल तर ही जीआय टॅग मिळालेली आहे. काही फळांची पिकांची लिस्ट आहे, ही लिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. असे काही प्रश्न आपल्याला थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन एमपीएससी विचारू शकते प्रिलिम्सला. तर पर्याय क्रमांक 4 साठी काय असेल दोड. पुढे जाऊयात पुढच्या भागावरती, प्रश्न क्रमांक 5 वरती जाऊयात. महाराष्ट्रातील कृषी समस्यापैकी खालीलपैकी कोणती समस्या ही सामाजिक व आर्थिक समस्यांच्या गटामध्ये येते? आता कृषी क्षेत्राच्या रिलेटेड बघाल तर 3 प्रकारच्या समस्या येतात. एक नैसर्गिक स्वरूपाच्या समस्या येतात. कुठल्या? नैसर्गिक स्वरूपाच्या. नैसर्गिक स्वरूपाच्या समस्या म्हणजे काय असतील तर अवर्षण निर्माण होणे, दुष्काळ निर्माण होणे, त्याच्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होणे, भूकंप असतील, भूस्खलन असतील शेतीच्या भागामध्ये, अशा कुठल्या समस्या असतील तर नैसर्गिक समस्या असतील. इथं जर बघितलं तर जमिनीची धूप होणे, जमिनीची धूप होणे ही नैसर्गिक समस्या आहे. जमिनीची धूप होणे ही तुमच्या आमच्या हातामध्ये धूप नाहीये, ती नैसर्गिकरित्या होते, तर जमिनीची धूप असेल. त्याच्यानंतर दुसरी समस्या कुठली आहे तर तांत्रिक गटामध्ये येते. टेक्नॉलॉजिकल किंवा टेक्निकल काय म्हणतात प्रॉब्लेम्स म्हणतो, तांत्रिक गटामध्ये येणाऱ्या समस्या. तांत्रिक गटामध्ये समस्या येणाऱ्या कुठल्या? पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसणे, बियाणांचं संशोधन नसणे, बियाणांचा दर्जा चांगला नसणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात तर तांत्रिक गटामध्ये येतात. कुठे येतात? तांत्रिक गटामध्ये. जसं कृषी संशोधन जास्त नसणे, मर्यादित स्वरूपात असणे, हे तांत्रिक गटामध्ये येतं. खतांचा अभाव असणे, हेही कुठे येतं तर तांत्रिक स्वरूपामध्ये येतं. आणि मग राहिला तिसरा गट कुठला तर सामाजिक आणि आर्थिक. कुठला असेल? सामाजिक व आर्थिक वाला असेल, सामाजिक आणि आर्थिक वाला. आता सामाजिक आणि आर्थिक मध्ये काय येतं? शेतीचं तुकडेकरण येतं, शेतीचे जे काही लहान लहान तुकडे पडतात, विभक्तीकरण येतं, ते येतं शेतीचं, त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची वाढती, शेतीचा एरिया कमी होतोय आणि शेतकऱ्यांची संख्या वाढते, ते सामाजिक आणि आर्थिक ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर आर्थिक पतपुरवठा जो असतो ना, आर्थिक पुरवठा शेतीसाठी, तो कशामध्ये येतो? सामाजिक आणि आर्थिक मध्ये येतो. त्याच्यानंतर जर बघितलं तुकडेबंदीवाला भाग त्याच्यामध्ये येतो. शेतीचं ज्या काही हे आहेत आपल्याला काय म्हणता येईल, शेतीच्या सुधारणा पद्धती आहेत, त्या शेतीच्या सुधारणा पद्धती कुठे येतात तर सामाजिक व आर्थिक मध्ये येतात. शेतकऱ्यांची मानसिकता कशामध्ये येते तर सामाजिक आर्थिक गटामध्ये येतात. तर इथं पर्याय क्रमांक काय दिसतोय? हा नैसर्गिक कॅटेगरीमध्ये चाललाय, हा तांत्रिक मध्ये चाललाय, हाही तांत्रिक मध्ये चाललाय. तर पर्याय कुठला राहील? सामाजिक आणि आर्थिक गटामध्ये कुठली समस्या आहे तर शेतीच्या सुधारणा पद्धतीची समस्या ही कुठे येते आपल्याला तर सामाजिक आणि आर्थिक मध्ये येते. शेतीचं तुकडीकरण असेल, त्याच्यानंतर ह्या भागावरती जर बघितलं तर शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची मानसिकता असेल, ह्या सगळ्या समस्या कुठे येतात? सामाजिक आणि आर्थिक ह्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर बाजारपेठांचा योग्य बाजारपेठांचा अभाव, ती पण कुठे येते तर सामाजिक व आर्थिक गटामध्ये येते. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. नैसर्गिक, तांत्रिक आणि सामाजिक आर्थिक समस्याच्या 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पर्याय क्रमांक 3 जमीन सुधारणा पद्धती सामाजिक व आर्थिक ह्याच्यामध्ये येते 5व्या ह्याच्यानुसार. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊयात. काय सांगते? उपनद्या आणि नद्या ह्यांच्या जोड्या लावा. आता जर बघितलं एका बाजूला उपनद्या दिल्यात, दुसऱ्या बाजूला त्या कुणाच्या उपनद्या आहेत ते नावं दिलेत. वाघाडी, वाघाडी हे नाव कुठे येतं? वाघाडी म्हणलं आपल्या डोक्यामध्ये की कुठे यायला पाहिजे? पैनगंगा नदी. उत्तर बाजूला पैनगंगा नदीच्या उत्तर बाजूला जर बघाल तर पैनगंगा नदीच्या ह्या उपनद्या उत्तर बाजूच्या कुठल्या असतील तर पूस, अरुणावती, त्याच्यानंतर अडाण असेल, त्याच्यानंतर खुणी, त्याच्यानंतर वाघाडी आणि त्याच्यानंतर विदर्भा. वाघाडी म्हणलं की कोण यायला पाहिजे? पैनगंगा नदी. अब कोण आ रहा है? निर्गुंडा. निर्गुंडा म्हणजे कोण असेल तर बघितलं तर निर्गुंडा म्हणलं की कोण असायला पाहिजे? वर्धा नदी. वर्धा नदीला पश्चिम बाजूने येऊन मिळणारी, वर्धा नदीला पश्चिम बाजूने येऊन मिळणारी रामगंगा, बेंबळा, निर्गुंडा आणि पैनगंगा, त्याच्यामधली एक निर्गुंडा म्हणजे कोण असेल तर वर्धा नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर काटेपूर्णा. काटेपूर्णा कुठली? काटेपूर्णा, मोरणा, मन,
ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा ह्या कुणाच्या उपनद्या आहेत? तापी नदीची उपनदी असणारी पूर्णा नदी तिच्या ह्या उपनद्या आहेत. तर काटेपूर्णा कुणाची उपनदी असेल? पूर्णा नदीची. ह्याच काटेपूर्णा नदीवरती कुठलं धरण आहे? महान धरण आहे काटेपूर्णा नदीवरती अकोल्यामध्ये. आणि काळ आता कोकणातली नदी दिसते तर कुणाची असेल? सावित्री नदीची उपनदी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? 3, 4, 1, 2. 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 ह्या 6व्याचं उत्तर असेल. बाकीच्या उपनद्यांचा भाग आपल्याला माहिती आहे. गोदावरीच्या उत्तर दक्षिण, भीमा नदीच्या उपनद्या, कृष्णा नदीच्या पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, तापी आणि त्याच्यानंतर कोण असेल तर पूर्णा. ह्यांच्या उपनद्या बघणं गरजेचं आहे जरा. त्याच्यानंतर थोडासा भाग तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा. जसं आपण आता परीक्षा जवळ आली आहे, तुम्हाला वाटते की एका दिवसामध्ये जॉग्राफी समोरासमोर बसून रिवाईज झालं पाहिजे. म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये एक 1 डे रिव्हिजन बॅच आपण ऑर्गनाईज केली आहे. ती कधी आहे तर 17 एप्रिल सोमवारी. ती कधी आहे? 17 एप्रिल सोमवारी. जर बघितलं तर सोमवारी ही ऑफलाईन 1 डे रिव्हिजन बॅच आहे. ही ऑफलाईन 1 डे रिव्हिजन बॅच 17 तारखेला जर सोमवारी सकाळी 8:30 वाजता सुरू होतीये. इथे जर बघितलं 8:30 वाजता सकाळी कुठं होणार आहे? ऑफिसचा पत्ता मी अगोदर दिला होता स्वराज्य अकॅडमीचा, पण स्वराज्य अकॅडमीवरती मुलांचा इतका प्रचंड प्रतिसाद आला की मला स्वराज्य अकॅडमीच्या ऑफिस त्या हॉलवरून आकृती संकुल जे पुण्यामध्ये आहे, सदाशिव पेठेमध्ये आहे, SP कॉलेजच्या शेजारी आकृती संकुलला त्या हॉल मला शिफ्ट करावा लागला. मुलांचा प्रतिसाद बघता ही 17 एप्रिलला सोमवारी सकाळी 8:30 वाजता बॅच. इथे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऍडमिशन प्रोसेस मात्र आपल्या ऑफिसच्या पत्त्यावरती होत्या. सदाशिव पेठेमध्ये जिथं आपलं भूगोल बा अवधूत कल्याण हे ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या पत्त्यावरती ह्या ऑफलाईन 1 डे रिव्हिजन बॅचची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर 8010893759 ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मेसेज करा किंवा कॉल करा, काही अडचण नाही. ही कधी आहे? 1 डे रिव्हिजन बॅच 17 एप्रिल सोमवारी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 9 पर्यंत. महाराष्ट्र आणि भारत ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत. ऑफलाईन रिव्हिजन बॅचला त्या थोडीशी मोड शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. मी काही नोट्स देणार आहेत, त्या नोट्स जर बघाल, कारण नोट्स इथं बऱ्याच जणांना वाटतं की मग ऑनलाईनला का बरं नाही दिल्यात, पण ऑफलाईनच्या नोट्स थोड्याशा वेगळ्या असतील. तिथं मी नोट्स त्या फिल करून घेतो. काही रिकाम्या जागा सोडलेल्या असतात, मी ऑफलाईन 1 डे रिव्हिजन बॅचमध्ये त्या जागा भरून घेतो. त्याच्यामुळं ऑनलाईनला तर मी कुठली ऑनलाईन ज्यांनी ऑनलाईन बॅच केली असेल 1 डे रिव्हिजनची त्यांच्या लक्षात आलं असेल ऑनलाईनला कुठल्याही नोट्सची गरज पडणार नाही. इतक्या सुटसुटीत आपण ऑनलाईन 1 डे रिव्हिजन बॅच घेतली आहे. बरोबर. चल पुढे जाऊया, जास्त वेळ न घेता 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. 1 जुलै 1998 रोजी निर्माण झालेल्या जिल्ह्यांचा योग्य पर्याय. आता जिल्हे कधी निर्माण झालेत? 81 पासून जिल्ह्यांची निर्मिती आहे. 1 मे 1981 कोणता? सिंधुदुर्ग आणि जालना जिल्हा. 82 16 ऑगस्ट 1982 लातूर. 26 ऑगस्ट 1982 गडचिरोली. आपण कुठे 98 वरती आहात. मग पहिले 4 जिल्हे निर्माण झाले की परत 8 वर्षाचा गॅप. कोण आहे 8 वर्षानंतर? मुंबई उपनगर. कधी? 4 ऑक्टोबर 1990 त्याच्यानंतर 8 वर्षाचा गॅप. 98 आलंय 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 कोण आहे? नंदुरबार आणि वाशिम ह्या 2 जिल्ह्यांची निर्मिती आहे. म्हणजे पर्यायामध्ये कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिसतंय, नंदुरबार आणि वाशिम. 1 मे 1999 कोण आहे परत? गोंदिया आणि हिंगोली आहे. आणि परत कोण असेल तर ऑगस्ट 2014 कोण आहे तर ऑगस्ट 2014 पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. इथं पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 2 वाशिम आणि नंदुरबार. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. कोकणातल्या नद्या विचारल्यात. कोकणातल्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या. आता फक्त कोकणातल्या नद्या दिल्यात. कोकणातल्या नद्यांमध्ये गेलात तर वशिष्ठी नावाची नदी आहे. वशिष्ठी कुणाची? इथं जर बघितली वशिष्ठीची उपनदी कोण आहे? जगुबडी नावाची वशिष्ठीची उपनदी आहे महत्वाची. किमान कोकणाच्या बाबतीमध्ये गेलात तर कोकणाच्या बाबतीमध्ये उल्हास. त्याच्यानंतर जर बघितलं तर वैतरणा. त्याच्यानंतर सावित्री. कोण असेल तर सावित्री. आणि सावित्री नंतर जर बघाल तर वशिष्ठी. एवढ्या 4 नदींच्या उपनद्या लक्षात ठेवा. उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी. एवढ्या 4 मध्ये 100% कुठं ना कुठेतरी जोड्या लावायचे प्रश्न असणार म्हणजे असणार. इथं जर बघितलं वशिष्ठी, जगबुडी. उल्हास कोण आहे? उल्हासचं तर माहिती आपल्याला, आपण दरवेळेस त्याचा उल्लेख करतो. उल्हासचे पोलीस काका भाभीला मारतात. पोशीन. त्याच्यानंतर कोण असेल तर मुरबाडी असेल. त्याच्यानंतर भातसा. त्याच्यानंतर भिवपुरी. मग काळू, कामवती आणि कोण असेल? मुरबाडीवाला भात असेल. इथं कोण दिसते? उल्हास, मुरबाडी. त्याच्यानंतर
शास्त्री, शास्त्री नदीची जर उपनदी बघितली तर कोण असेल, बाव नावाची उपनदी आहे बाव. कारण वैतरणावाली कोण आहे, सूर्या, पिंजाळ आणि तानसा. सूर्या, पिंजाळ आणि तानसा ह्या वैतरणा नदीच्या उपनद्या. इथे जर बघितलं तर कोण असेल, 2, 1, त्याच्यानंतर 4, 3, 2, 1, 4, 3. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. किमान ह्या कोकणातल्या ज्या काही नद्या आहेत, उल्हास नदी, वैतरणा नदी, सावित्री आणि वशिष्ठी ह्यांच्या उपनद्या लक्षात ठेवा. उल्हासच्या माहिती आपल्याला पोशीन, त्याच्यानंतर काळू, कामवती, त्याच्यानंतर भातसा, भिवपुरी आणि मुरबाडी ह्या उल्हासच्या. वैतरणा, सूर्या, पिंजाळ, तानसा ह्या कुणाच्या उपनद्यात, वैतरणा. सावित्री नदीची उपनदी असेल तर सावित्रीवाली जर बघितली तर सावित्री नदीची मगाशी काळ नावाची उपनदी होती. कुठली, काळ नावाची उपनदी मगाशी बघितली आपण. वशिष्ठीची कोण असेल तर जगबुडी. ह्या 3-4 नद्यांच्या उपनद्या लक्षात ठेवा कोकणातल्या. याच्या बाहेर प्रश्न कुठे जाणार नाही तुम्हाला पूर्व परीक्षेला. तर पर्याय क्रमांक काय असेल, 8 साठी 2. पुढे जाऊयात, 9व्या प्रश्नावरती जाऊयात. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना, महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आढळणाऱ्या नदी खोऱ्यांचा क्रम लावा म्हणलाय. नदी खोऱ्यांचा क्रम लावा म्हणलाय. आता बघा व्यवस्थित, आपल्याला जायचंय कुठून, पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे कोकण, कोकण ते परत पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा, मराठवाडा ते विदर्भवाला भाग असेल. ह्या सेन्समध्ये आपल्याला सांगितलं त्यांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. मग सीना नदी, सीना नदी कोण आहे अगोदर हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. आता इथं प्रमुख नद्या नाही दिल्यात, मुद्दा म्हणून उपनद्या दिल्यात. प्रमुख नद्या तर कोणालाही कळतील आपल्याला. कोकणातल्या नद्या, मग गोदावरी, मग भीमा, मग असं आपल्याला सिक्वेन्स लगेच कळायला सुरुवात होईल. त्याच्यासाठी उपनद्या दिल्यात. सीना कोणाची उपनदी आहे, सीना भीमा नदीची उपनदी आहे. कुणाची जर बघितली तर भीमा नदीची. सावित्री कोकणातली नदी आहे. कन्हान कोणाची उपनदी आहे, कन्हान. कुणाची आठवत आहे, वैनगंगाची उपनदी आहे, वैनगंगा. कुणाची, वैनगंगा नदीची. आणि कयादू कोण आहे तर पैनगंगा नदीची उपनदी आहे. कोण आहे, पैनगंगा नदीची. सावित्री ही कोकणातली स्वतंत्र नदी आहे. मग सावित्री जर कोकणातली नदी असेल आणि बाकीच्या जर नद्या पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर विदर्भातल्या असतील तर सर्वात अगोदर कोण यायला पाहिजे, सावित्री अगोदर यायला पाहिजे. सावित्री सर्वात अगोदर येणारा पर्याय बघा, सावित्री इथं आहे. सावित्री कोकणामध्ये. त्याच्यानंतर कोण असेल तर सीना. सीना नदी कुठं उगम पावते, सीना नदी अहमदनगर जिल्ह्यामध्ये उगम पावते. अहमदनगर, मग त्याच्यानंतर श्रीगोंदा, त्याच्यानंतर कर्जत, त्याच्यानंतर माढा, त्याच्यानंतर मोहोळ, मोहोळ नंतर अक्कलकोटला येते. आणि अक्कलकोटला येऊन कुणाला येऊन मिळते तर भीमा नदीला उत्तरेकडून येऊन मिळते. ती सीना नदी आहे. मग सावित्री, सावित्री नंतर सीना, सीना नंतर कयादू. कयादू कुठं, हिंगोली जिल्ह्यातून वाहते. हिंगोली शहर ह्या कयादू नदीच्या काठावरती आहे, म्हणजे मराठवाड्याचा भाग आहे. आणि कन्हान, कन्हान कुठे आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये. कन्हानवाल्या भागामध्ये. कन्हान नदी कुणाची उपनदी आहे, वैनगंगा नदीची उपनदी आहे. वैनगंगा नदीला पश्चिम बाजूने जाऊन मिळणारी कन्हान उपनदी आहे. म्हणजे सिक्वेन्स कुठला असेल, सावित्री, सीना, कयाधू आणि कन्हान हा सिक्वेन्स असेल. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. अशा गोष्टी पण थोड्याशा बघून जा. प्रमुख नद्यांच्या ऐवजी हळूहळू जरा उपनद्यांवरती पण प्रश्न यायला सुरुवात झाले. 2021चा गट ब चा प्रिलिमचा पेपर बघा. गोदावरी नदीच्या उपनद्यांवरती विशिष्ट वेगळा प्रश्न विचारलाय थोडासा. त्याच्यामुळे अशा गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पुढे जाऊयात, 10व्या प्रश्नाकडे जाऊयात. अयोग्य विधान ओळखा. कुठले असतील तर अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान काय सांगितलं, पहिलं विधान वाचूयात आपण. नैऋत्य मान्सूनच्या काळात. नैऋत्य मान्सूनचा काळ म्हणजे कोण असेल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर वाला काळ असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाऊस मिळतो. पावसाळ्याच्या कालावधीत महाराष्ट्रात प्रतिरोध आणि अभिसरण प्रकारचं पर्जन्य पडतं. प्रतिरोध आणि अभिसरण. अगोदर हे 2 प्रकारचे पर्जन्य काय आहेत हे कळलं पाहिजे, तरच हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. आता जर बघितलं पण प्रतिरोधचा अर्थ काय, मी थोडक्यामध्ये जातो. प्रतिरोधचा अर्थ काय जर बघितलं पण तर ज्यावेळेस एखाद्या डोंगराला किंवा पर्वताला बाष्पयुक्त वारे अडल्यामुळं, ज्यावेळेस नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीला अडतात आणि सह्याद्रीला अडल्यामुळं हे वारे हळूहळू सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती जायला सुरुवात करतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती ढग निर्मिती करून पर्जन्य देतात. एखाद्या पर्वताला, एखाद्या डोंगर रांगांना जर मोसमी वारे किंवा बाष्पयुक्त वारे अडत असतील आणि ते वारे अडल्यामुळे जर पाऊस पडत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणतो. ह्याला उठावाचं पर्जन्य सुद्धा म्हणतात. ह्याला काय म्हणतात, उठावाचं पर्जन्य सुद्धा म्हणतात. किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. हा एक पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारावरती जर गेलो आपण तर अभिसरण पर्जन्य काय बघा. अभिसरण पर्जन्य किंवा आरोह पर्जन्य म्हणतो आपण त्याला. कुठलं, आरोह पर्जन्य किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल म्हणतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये जमीन प्रचंड गरम होते.
जमीन काय होते, उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतं, जी काही सूर्याची उष्णता मिळते आपल्याला त्याच्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग किंवा सागरी पृष्ठभाग प्रचंड गरम व्हायला सुरुवात होतो. ह्या सागरी पृष्ठभागालगत असणारी जी काही हवा आहे ना, सागरी पृष्ठभाग असेल किंवा जमिनीचा पृष्ठभाग असेल, ह्या पृष्ठभागालगत असणारी हवा सुद्धा काय होईल, गरम होईल. गरम झालेली हवा प्रसरण पावते, प्रसरण पावलेली हवा हलकी असते. हलकी हवा कुठं जाण्याचा प्रयत्न करेल, हलकी हवा हळूहळू हळूहळू उंचीवरती जाण्याचा प्रयत्न करेल. मग ही उंचीवरती जाणारी हवा हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण करते. हवेचे काय निर्माण करते, हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण करते. हळूहळू हळू ही हलकी हवा उंचीवरती जायला सुरुवात करते. जर ह्या हवेमध्ये जर बाष्प असेल, ह्या हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण असेल, तर हे बाष्प सुद्धा या हवेसोबत काय व्हायला पाहिजे, हे बाष्प सुद्धा या हवेसोबत उंचीवरती जायला पाहिजे. बरोबर. आता हवा आणि बाष्प दोन्ही उंचीवरती चाललेत, पण जसं जसं हवा आणि बाष्प उंचीवरती जाईल, उंचीवरती जाताना ह्यांना काय लागू होईल, तापमानाचा सामान्य रास दर लागू होईल, टेम्परेचर लॅप्स रेट लागू होईल. कारण जसं जसं उंचीवरती जाऊ तापमान कमी होणार आहे. आता उंचीवरती जाताना तापमान काय होईल, तापमान कमी होईल. तापमान कमी झाल्यामुळं हवा हळूहळू बाष्पसंपृक्त व्हायला सुरुवात होईल. बाष्पसंपृक्त झालेली हवा जर आणखी तिचं तापमान कमी झालं तर ती कुठली प्रक्रिया सुरू करते, ती सांद्रीभवनाची प्रक्रिया सुरू करते. आणि सांद्रीभवनाच्या प्रक्रियेतून काय निर्माण होतं, ढग निर्मिती होते. आणि मग काय पडायला सुरुवात होतं, तर पर्जन्य पडायला सुरुवात होतं. अशा प्रकारे जर पाऊस पडत असेल तर त्याला अभिसरण पर्जन्य किंवा आरोह पर्जन्य किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल म्हणतो साध्या भाषेमध्ये. मग आता मूळ मुद्द्याकडे या, ह्या स्टेटमेंटकडे या. नैऋत्य मान्सूनच्या कालावधी महाराष्ट्रात प्रतिरोध आणि अभिसरण पर्जन्य पडतं, तर नाही. नैऋत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं. अभिसरण पर्जन्य नैऋत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये पडत नाही, कारण नैऋत्य मोसमी वारे प्रचंड वेगाने आपल्याकडे येतात, सह्याद्रीला अडतात, मराठवाड्यातल्या डोंगर रांगांना अडतात किंवा विदर्भातल्या डोंगर रांगांना अडतात आणि पाऊस पडतो. प्रतिरोध अभिसरण पर्जन्य नैऋत्य मान्सूनच्या काळात पडत नाही. नैऋत्य मोसमी वारे येण्याच्या आधी, नैऋत्य मोसमी वारे येण्याच्या आधी मार्च एप्रिल मे मध्ये कुठल्या प्रकारचं पर्जन्य पडतं, तर अभिसरण पर्जन्य पडतं. पण नैऋत्य मान्सूनच्या काळात अभिसरण पर्जन्य पडण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे किंवा पडतही नाही असं म्हणता येईल. पण महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरती मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये किनारपट्टीच्या भागावरती अभिसरण पर्जन्य पडतं, नैऋत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय असेल, चुकीचं असेल, अयोग्य असेल. बरोबर. दुसऱ्या स्टेटमेंटकडे येऊयात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात कोकणात पडणाऱ्या पर्जन्यात आंबेसरी म्हणतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या पर्जन्याला आंबेसरी म्हणतो का आपण, नाही. नैऋत्य मोसमी वारे येण्याच्या आधी मार्च एप्रिल मे मध्ये जे काही कोकणामध्ये पर्जन्य पडणाऱ्या हलक्या हलक्या पावसाच्या सरी पडणाऱ्या त्याला आपण आंबेसरी म्हणतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमधल्या पावसाला आंबेसरी म्हणत नाहीत, त्याच्या अगोदरच्या पावसाला आंबेसरी म्हणतो. हे विधान काय असेल तर चुकीचं असेल. महाराष्ट्रात जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी मृदा आढळते. तांबडी. महाराष्ट्रात जास्त पावसाचा प्रदेश म्हणजे कुठं, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचा प्रदेश. 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात कुठली मृदा, जांभी मृदा आढळते. जांभी मृदा. तांबडी मृदा नाही. म्हणजे हेही विधान काय असेल, चुकीचं असेल. वरीलपैकी सर्व विधानं कशी आहेत, वरीलपैकी सर्व विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. ही गोष्ट माहिती असू द्या. तांबडी मृदा कुठे आढळते, तर तांबडी मृदा पूर्व विदर्भात आढळते. पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याची पूर्व बाजू, नागपूर जिल्ह्याची पूर्व बाजू, त्या भागामध्ये तांबडी मृदा आढळते. जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोकणवाला भाग, मग कोल्हापूर जिल्ह्याची पश्चिम बाजू असेल जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथं जांभी मृदा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडवाला भाग असेल तिथं जांभी मृदा. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे. खालीलपैकी कोणत्या मृदेची उत्पादकता, मृदेची उत्पादकता कशावरती असते, एक पहिली गोष्ट पाणी धरून ठेवण्याची क्षमता, दुसरी गोष्ट पिकांना किंवा वनस्पतींना पोषक द्रव्य पुरवण्याची क्षमता, त्याच्यामध्ये असणारे जे काही रासायनिक घटक आहेत जसं कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, ते पोषक द्रव्य किती आहेत तिच्यामध्ये आणि कोणते कोणते आहेत त्याच्यावरती तिची काय असेल तर उत्पादकता अवलंबून असेल. ही गोष्ट माहिती असू द्या. जांभी मृदा, जांभ्या मृदेमध्ये जर बघितलं तर लोह आहे. जांभ्या मृदेमध्ये बघाल तर अल्युमिनियम ऑक्साईड आहेत. ह्या गोष्टी जांभ्या मृदेमध्ये असतील. रेगूर मृदेमध्ये बघाल तर रेगूर मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. चुनखडीवाला भाग आहे. त्याच्यानंतर पोटॅश आहे. त्याच्यानंतर बघाल तर लोह आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत तर रेगूर मध्ये आहेत. रेगूर मध्ये नाही काय
नायट्रोजन नाही, फॉस्फरस नाही आणि सेंद्रिय पदार्थ नाहीत. इथंही जांभ्या मृदेमध्ये काय नाही तर नायट्रोजन नाही, फॉस्फरस नाही, सेंद्रिय पदार्थ नाही, पोटॅशचं प्रमाण जांभ्या मृदेत कमी आहे, चुनखडीचं प्रमाण जांभ्या मृदेमध्ये कमी आहे. गाळाच्या मृदेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थ दिसतील. सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण तुम्हाला कुठं दिसेल तर गाळाच्या मृदेमध्ये. त्याच्यानंतर ह्युमसचं प्रमाण तुम्हाला कुठं दिसेल तर गाळाच्या मृदेमध्ये. गाळाची मृदा जर अत्यंत बारीक मातीच्या कणांची असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण हिची जास्त आहे. रेगूर मृदेमध्ये तर चिकण मातीचं प्रमाण 55% आढळतं, हिचीही पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. त्यातल्या त्यात आणखी जांभ्या मृदेमध्ये जो खलाटीवाला भाग आहे, सखल प्रदेश आहे, त्या भागामध्ये थोडीशी सुपीक जांभी मृदा आढळते. पण ह्या मृदेकडे बघा जरा, तांबड्या मृदेकडे बघा. तांबड्या मृदेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त काय आढळेल तर लोहाची संयुग आढळतील, आयर्न पॅरॉक्साईड वाली संयुग आढळतील, जिच्यामुळे तिला तांबडा रंग प्राप्त झालाय. आयर्न पॅरॉक्साईडमुळे हिला तांबडा रंग प्राप्त झालाय, तेवढंच एक संयुग आढळेल. बाकी इतर घटकांची कमतरता आहे तिच्यामध्ये. बाकी इतर घटकांची बऱ्यापैकी तांबड्या मृदेमध्ये कमतरता आहे. दुसरी गोष्ट, हिच्या जर बघितलं तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त नाही. पाणी धरून ठेवण्याची हिची क्षमता जास्त नाही. त्याच्यामुळे दिलेल्या पर्यायामध्ये जर कोणती मृदा सर्वात कमी उत्पादक असेल तर तांबडी मृदा सर्वात कमी उत्पादक असेल. कोण असेल? सर्वात कमी उत्पादकता असणारी मृदा महाराष्ट्रामध्ये किंवा दिलेल्या पर्यायामध्ये कोण असेल तर तांबडी मृदा ही सर्वात कमी उत्पादकता असणारी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि थोडी फार सुपीक आहे तिथंच भाताचे पीक घेतलं जातं. अदरवाईज ह्या भागामध्ये बघाल तर गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया, नागपूरची पूर्व बाजू, चंद्रपूरची पूर्व बाजू ह्या भागामध्ये मॅक्झिमम पाऊस जास्त ज्या भागामध्ये आहे, पाण्याची उपलब्धता आहे, तिथं थोडासा भात शेती केली जाते. अदरवाईज भरड धान्य घेतली जातात. ज्वारी, बाजरी, मका ही हलक्या जमिनीवरती येणारी पिकं सुद्धा इथं पिकं घेतली जातात. तांबडी मृदा बाकीच्या तुलनेने, जांभी, रेगूर, गाळाची मृदा ह्यांच्या तुलनेने हिची उत्पादकता कशी आहे? तांबड्या मृदेची उत्पादकता कमी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. 12व्या प्रश्नाकडे जाऊयात. 12वा प्रश्न काय सांगतोय? छोट्या नागपूर पठारावरील वसाहती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आहेत? असा थोडासा प्रश्न विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड दिसतोय थोडासा. मागे बुंदेलखंडवाला भाग विचारला, त्याच्यानंतर कोकणवाला भाग विचारला. आता जर बघितलं तर छोटा नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? एक तर खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. एक जर बघितलं तर खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जे काही अवजड उद्योग आहेत, या अवजड उद्योगांसाठी सुद्धा छोटा नागपूर भाग प्रसिद्ध आहे. कशासाठी? अवजड उद्योगांसाठी. त्याच्यानंतर जर बघितलं तर नद्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुवर्णरेखा नदी असेल, त्याच्यानंतर दामोदर नदी असेल, ब्राह्मणी असेल, बैतराणीवाला भाग असेल, ह्या छोट्या नागपूर पठारावरच्या नद्या. इथे जर बघितलं तर ह्या भागामध्ये विखुरलेल्या वसाहती आढळण्याचं काही कारण नाही, कारण खनिज संपत्तीचा भाग आहे. अवजड उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत आणि जर एखादा उद्योगधंदा एखादा अवजड उद्योग जर स्थापन केला तर ह्या अवजड उद्योगाच्या सभोवताली काय निर्माण होतील तर हळूहळू वसाहती निर्माण व्हायला सुरुवात होतील. वसाहती, अशा प्रकारच्या वसाहती आपल्याला कुठे आढळतील तर छोट्या नागपूर पठाराच्या भागावरती. आणि जर एखाद्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या भोवतालीच्या प्रदेशामध्ये जर वसाहती निर्माण होत असतील तर त्याला आपण कुठल्या म्हणणार आहेत? केंद्रित वसाहती म्हणतो. एखादं सेंटर काहीतरी निर्माण होतं आणि त्याच्या भोवती वसाहत केंद्रित व्हायला सुरुवात होते, त्याच्या भोवती वसाहत निर्माण व्हायला सुरुवात होते. मग कुठली वसाहत असेल? छोट्या नागपूर पठारावरती केंद्रित वसाहत. विखुरलेली वसाहत कुठे आढळेल? डोंगराळ प्रदेश असेल तर, पर्वतीय प्रदेश असेल तर, हिमालयाच्या भागामध्ये असेल, नॉर्थ ईस्ट वाल्या प्रदेशामध्ये असतील तर विखुरलेल्या वसाहती असतील. जिथं घरं दूर अंतरावरती आहेत, डोंगराळ प्रदेश जिथं सपाट जमीन जास्त उपलब्ध नाही, अशा भागामध्ये विखुरलेल्या. संयुक्त वसाहती काय? संयुक्त वसाहतीचा अर्थ बघा. संयुक्त वसाहती म्हणजे काय? एखादं मोठं गाव आहे आणि ह्या मोठ्या गावावरती जे काही खेडेपाडे अवलंबून आहेत, हे खेडेपाडे सगळे ह्या मोठ्या गावाशी कनेक्टेड आहेत, अशा प्रकारच्या वसाहती असतील तर त्याला काय म्हणतो आपण? संयुक्त वसाहती म्हणतो. विखंडित किंवा फ्रॅगमेंटेड सेटलमेंट काय आहे? समजा एखादी वसाहत आहे, ह्या भागामध्ये एखादी वसाहत आहे, इथं काही घरं आहेत, मध्येच इथं एखादा प्रचंड मोठा नाला गेलाय किंवा नदी गेली आहे, नदीच्या एका बाजूला इकडे वसाहती, दुसऱ्या बाजूला इकडे, मध्येच एखादी डोंगर आहेत आणि डोंगराच्या ह्या बाजूला थोडीशी घरं आहेत. अशा प्रकारच्या एकाच वसाहतीमधली घरं वेगवेगळ्या गोष्टीमुळे जर एकमेकांपासून दूर गेलेली असतील तर त्याला काय म्हणतो आपण? विखंडित वसाहती म्हणतो. किंवा इथं जर बघितलं फ्रॅगमेंटेड सेटलमेंट म्हणतो. ह्या भागामध्ये विखंडित वसाहती. छोट्या नागपूर पठारावरती काय तर उद्योगधंद्यांच्या सभोवताली वसाहती निर्माण झाल्यात. खनिज संपत्तीचा एरिया त्याच्या सभोवताली वसाहती निर्माण झाल्यात.
नद्यांच्या भागामध्ये जिथं पाण्याची ठिकाण आहेत, पिण्याच्या पाण्याची ठिकाण आहेत, त्याच्या सभोवताली वसाहती निर्माण झाल्या, तर अशा प्रकारच्या वसाहती कुठल्या असतील? केंद्रित वसाहती असतील. पर्याय क्रमांक कोण असेल? तर 2 छोट्या नागपूर पठारावरती कुठल्या केंद्रित प्रकारच्या वसाहती असतील. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 वरती येऊयात. अयोग्य विधान, ही गोष्ट व्यवस्थित वाचा. योग्य की अयोग्य? अयोग्य विधाने ओळखा असं विचारलं आपल्याला. इथं जर बघितलं तर रेल्वे रुळाच्या लांबीच्या बाबतीत भारत जगात 4थ्या क्रमांकावरती आहे. रेल्वे रुळाची लांबी जर बघितली तर भारतामध्ये पहिली रेल्वे कधी सुरू झाली आहे? 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली आहे. बरोबर. मुंबई ते ठाणे म्हणा किंवा बोरी बंदर ते ठाणे म्हणा, 34 किलोमीटरचा रेल्वेचा प्रवास होता हा. किती? 34 किलोमीटरचा. त्याच्यानंतर हळूहळू भारतभर, भारताच्या जवळपास सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वे पसरली आहे. 2021 ची जी काही आकडेवारी, फायनल आकडेवारी उपलब्ध आहे, त्या 2021च्या फायनल आकडेवारीनुसार जर बघाल तर जवळजवळ 68,100 किलोमीटर लांबीचे, मी राऊंड फिगर मध्ये चाललोय, 68,100 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग आहेत भारतामध्ये. ह्या रेल्वे मार्गाच्या लांबीच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? तर भारत जगात 4थ्या क्रमांकावरती आहे. 4थ्या क्रमांकावरती. ही गोष्ट माहिती असू द्या. भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? 4थ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर अमेरिका, मग चीन, मग रशिया आणि मग कोण आहे? तर 4थ्या क्रमांकावरती भारत आहे. 1 नंबर अमेरिका आणि 4थ्या क्रमांकावरती कोण आहे? तर भारत. म्हणजे हे स्टेटमेंट काय? हे स्टेटमेंट बरोबर आहे रेल्वे रुळाच्या लांबीच्या बाबतीत. त्याच्यानंतर विवेक एक्सप्रेस ही भारतातली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे. विवेक एक्सप्रेस काय जर बघितलं तर स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या वाढदिवसानिमित्त किंवा 50व्या जयंतीनिमित्त, वाढदिवस म्हणता येणार नाही, सॉरी, काय असेल तर यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ही जर गोष्ट बघितली तर विवेक एक्सप्रेस चालू करण्याची घोषणा जर बघितली तर 2011-12च्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. त्यावेळेसच्या तत्कालीन रेल्वे मंत्री होत्या श्रीमती ममता बॅनर्जींनी ही घोषणा केली की 150व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंदाच्या आपण ही रेल्वे सुरू करणार आहोत. विवेक एक्सप्रेस कधी सुरू झाली? एक्झॅक्ट डेट बघाल तर 19 नोव्हेंबर 2011ला. विवेक एक्सप्रेस कधी सुरू झाली? पहिली विवेक एक्सप्रेस 2011ला. मग ही कुठून कुठपर्यंत आहे जर बघितलं तर दिब्रुगड म्हणून ठिकाण आहे. हे दिब्रुगड कुठे येतं? तर आसाममध्ये येतं. आणि हे दिब्रुगड ते कुठे आहे? तर दिब्रुगड ते कन्याकुमारी असा इथं. जर कन्याकुमारी कुठं असेल तर तामिळनाडूमध्ये असेल. दिब्रुगड ते कन्याकुमारी साधारणतः 4000, मी राऊंड फिगर मध्ये जर गेलो तर 4200 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग पार करणारी ही रेल्वे आहे. ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे. कुठली असेल तर 4200, दिब्रुगड ते कन्याकुमारी. 4186 वगैरे असं एक्झॅक्टली आहे, पण मी ते राऊंड फिगर मध्ये लिहिलंय 4200, कारण आकडेवारी तुम्हाला कोणी विचारणार नाही. जवळजवळ 74 ते 75 तास लागतात हिला हा अंतर पार करायला या रेल्वेला. दिब्रुगड कुठं असेल तर विवेक एक्सप्रेस. आता ती विवेक काय म्हणतात त्याला, फास्ट ट्रेन असं काहीतरी नाव केलं त्याचं. विवेक एक्सप्रेस कधी सुरू झाले? 19 नोव्हेंबर 2011ला. कुणाच्या वाढदिवसानिमित्त, जन्मदिनाच्या निमित्त सुरू झाली आहे? तर स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीनिमित्त. कुठून कुठपर्यंत? तर दिब्रुगड ते कन्याकुमारी. दिब्रुगड आसाम, कन्याकुमारी कुठं असेल तर तामिळनाडू. म्हणजे हेही स्टेटमेंट काय? हेही स्टेटमेंट बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधान विचारलं आणि स्टेटमेंट तर दोन्ही दिलेत. मग आपल्याला पर्याय कुठला निवडावा लागेल? दोन्ही पर्याय योग्य आहेत, अयोग्य कुठलंही नाही. ह्याच्यामध्ये दोन्ही विधानं कशी आहेत? दोन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. ह्या गोष्टी माहिती असू द्या. त्याच्यानंतर थोडासा परत आणखी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा भाग म्हणा किंवा प्रमोशनचा भाग म्हणा, आपण आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन ऍपवरती 1 डे रिव्हिजन बॅच गट ब आणि गट क चे, त्याला विद्यार्थ्यांनी तुफान प्रतिसाद दिला. ज्या लोकांनी आणखी कोणी ही बॅच सबस्क्राईब केली नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्या बॅचमध्ये मी सांगताना 12+ म्हटलं की जवळजवळ 16 ते 17 लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र आणि भारत कव्हर केला. काय असेल? 16 ते 17 लेक्चर्समध्ये महाराष्ट्र आणि भारत कव्हर केलाय. ऑनलाईन बॅच इतक्या व्यवस्थित पद्धतीने घेतले की ह्याला नोट्सची गरज पडणार नाही. ज्या लोकांनी बॅच बघितली आहे, ऑनलाईन बॅच बघितली, ऑनलाईन 1 डे रिव्हिजन बॅच बघितली आहे, त्यांना ती गोष्ट कळली असेल की आपल्याला नोट्सची गरज पडणार नाही. एवढ्या सुटसुटीत ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ते डेटा जो काही आहे तो तुमच्या समोर स्क्रीनवरती डेटा असेल, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही नोट्सची ह्याच्यामध्ये गरज पडणार नाही. बिंदास्त बॅच सबस्क्राईब करा. ॲप ज्यांनी डाउनलोड केलं नसेल किंवा ॲप इन्स्टॉल केलं नसेल, ह्या ॲपची लिंक मी खाली आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून लिंकवरून ॲप इन्स्टॉल करा आणि बॅच सबस्क्राईब करून घ्या.
त्याच्यानंतर 14व्या प्रश्नाकडे जाऊयात. योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने काय बघा. जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात जमिनीची आम्लता वाढते. ऍसिड वाढतं जमिनीमध्ये. आम्लता म्हणजे काय? ऍसिड वाढतं. साध्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त आहे त्या भागामध्ये जर बघितलं तर एकतर रासायनिक विदारण होतं. काय होतं? रासायनिक विदारण होतं. ह्या रासायनिक विदारणामध्ये जर बघाल तर लिचिंगची प्रक्रिया होते. ह्या लिचिंगच्या प्रक्रियेमुळे एकतर ऍसिड फॉर्मेशन होतं. ह्या लिचिंगच्या प्रक्रियेमुळे काय होतं? ऍसिड फॉर्मेशन होतं. त्याच्यामुळे ज्या ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त असतं त्या भागामध्ये काय तर मृदेमध्ये आम्लता वाढायला सुरुवात होते, ऍसिड वाढायला सुरुवात होतं. आणि हे कसं कळतं आपल्याला? त्याचा पीएच मोजतो आपण, सामू मोजतो मृदेचा. आणि जर ऍसिड जमिनीमध्ये ऍसिडचं प्रमाण वाढलं असेल, आम्लता वाढली असेल जमिनीची, तर ह्याचा पीएच किती असतो जर बघितलं तर 4 ते 6च्या दरम्यान ह्याचा पीएच असतो. 4 ते 6. कारण 0 ते 7 वाला भाग असेल, 0 ते 7 पर्यंत असेल तर किंवा 6.9 पर्यंत असेल तर तो काय मानला जातो? आम्ल भाग मानला जातो. आणि 7 वाला भाग असेल, 7 पीएच असेल तर न्यूट्रल. आणि 7 नंतर 7.1 ते 14 पर्यंत कुठं असेल तर विम्ल, बेसिक वाला भाग असेल. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, तुम्ही सायन्समध्ये पण शिकला असाल. इथं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जास्त पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये म्हणा, जिथं पर्जन्य जास्त तिथं आम्लता काय असेल? आम्लता जास्त असते. म्हणून जांभ्या मृदेमध्ये जर पीएच बघाल, जांभ्या मृदेचा पीएच बघाल तर 4 ते 6च्या मध्ये असतो. कारण जांभी मृदा हलकीशी कशी आहे? ऍसिडिक वाल्या भागामध्ये ते जास्त आम्ल असणारे गुणधर्म आहेत तिच्यामध्ये. हे स्टेटमेंट काय योग्य आहे? ह्या भागामध्ये काय असेल? स्टेटमेंट योग्य असेल. मग आम्लता जमिनीची वाढणं ही चांगली गोष्ट नाही. आम्लता जर जमिनीची वाढत असेल तर त्या भागामध्ये त्या जमिनीची पिकांना पोषक द्रव्य पुरवण्याची, पोषक द्रव्य म्हणजे जसं नायट्रोजन पुरवायचं आहे, त्याच्यानंतर फॉस्फरस पुरवायचं आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम असेल, त्याच्यानंतर आणखी काही जी काही पोषक द्रव्य आहेत ती पोषक द्रव्य पिकांना पुरवण्याची जी काही मृदेची क्षमता आहे ना, ती क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. ती क्षमता काय होते? कमी व्हायला सुरुवात होते. जर आम्ल वाढलं तर मृदेमध्ये असणारं लोह, मृदेमध्ये असणारा फॉस्फरस ह्या अम्लाच्या गुणधर्मांमध्ये विरघळायला सुरुवात होतं. वितळायला नाही, विरघळायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे जी काही पोषक द्रव्य आहेत ना, ती पोषक द्रव्य कमी व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम कोणावरती होतो? पिकांच्या वाढीवरती होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये जी काही आपल्यासाठी जीवाणू आहे, जी चांगली बॅक्टेरिया आहेत, जी पिकांसाठी चांगली आहेत, अशी काही जमिनीमध्ये पण बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरियांच्या वाढीवरती हे ऍसिड परिणाम करतं. त्याच्यामुळे त्याचाही तोटा आपल्याला कोणाला होतो? शेतीसाठी त्याचा तोटा व्हायला सुरुवात होतो. म्हणून आम्ल वाढणं चांगलं नाही. मग आम्ल वाढणं चांगलं नाही, पण एखाद्या जमिनीमध्ये वाढलंच आम्ल तर काय करायला पाहिजे? जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. शब्द थोडासा फिरवलाय, कॅल्शियम कार्बोनेट. मी जर इथं शब्द वापरला असता चुनखडी, चुनखडीचा अर्थ काय तर कॅल्शियम कार्बोनेट. चुनखडीचा काय केला जातो? वापर केला जातो कशासाठी तर आम्लता कमी करण्यासाठी. हा बेसवाला विम्लवाला घटक आहे. हा कोण आहे? विम्लवाला घटक आहे. आम्ल कमी करण्यासाठी मग काय टाकावं लागेल? ऍसिड कमी करण्यासाठी बेसवाला घटक टाकावा लागेल. एक तर कॅल्शियम कार्बोनेट. चुन्याची निवळी केली जाते किंवा चुना फेकला जातो जमिनीवरती, किंवा चुना पाण्यामध्ये विरघळवून तो जमिनीवरती फेकला जातो किंवा पसरवला जातो. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे ऍसिडवाले गुणधर्म काय होतात? मृदेमधले ऍसिडचं प्रमाण काय व्हायला सुरुवात होतं? कमी व्हायला सुरुवात होतं. आणि हळूहळू पीएच कुठे यायला सुरुवात होतो? 6, 7, 7.5 कडे पीएच यायला सुरुवात होतो. मग जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी कशाचा? चुनखडीचा वापर किंवा चुन्याचा वापर करतात. चुना आणि चुनखडी ऑलमोस्ट काय असेल तर सेम असेल. चुनखडीचा किंवा चुन्याचा वापर करतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि चुनखडी म्हणजेच कोण आहे तर कॅल्शियम कार्बोनेट. हे विधान बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत, योग्य विधान आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पिकांच्या वाढीसाठी किती पीएच असायला पाहिजे जमिनीचा तर 6.5 ते 7.5च्या दरम्यान पीएच असायला पाहिजे. पीएच किती असायला पाहिजे? जर जमिनीची सुपीकता चांगली असेल किंवा पिकांच्या वाढीसाठी किती पीएच असायला पाहिजे तर 6.5 ते 7.5च्या दरम्यान जमिनीचा पीएच असायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. दोन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही विधान योग्य आहे. तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. 15व्या प्रश्नाकडे जाऊयात. 15वा प्रश्न काय सांगतो आपल्याला? महाराष्ट्रात रेगूर मृदेच्या प्रदेशात, आता बघा, रेगूर मृदेच्या प्रदेशात प्रामुख्याने काय आढळतात तर पानझडी वनं आढळतात असं म्हणणं आहे. त्यांनी असं दिलं नाही की आर्द्र पानझडी, शुष्क पानझडी असं नाही दिलं, पानझडी वनं असं दिलं. पानझडी वनं जर बघितली, रेगूर मृदा कुठं कुठं आढळते? एक विदर्भाच्या पश्चिम बाजूला रेगूर मृदा आढळते. मग जर बघितलं, रेगूर मृदा यवतमाळ जिल्ह्याची पश्चिम बाजू असेल, नागपूर जिल्ह्याची पश्चिम बाजू, वर्धा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, बुलढाणा, त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आला तर हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीडवाला भाग असेल, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव जिल्हा असेल,
त्याच्यानंतर खानदेशवाला भाग असेल आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राची पूर्व बाजू हा सगळा भाग काय रेगूर मृदेचा भाग आहे। रेगूर मृदेच्या भागामध्ये पर्जन्य बघाल तर 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य आढळतं, 75 ते 100 सेंटीमीटर, आणि जर बघितलं तर 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर सुद्धा पर्जन्य आढळतं रेगूर मृदेच्या भागामध्ये। 100 ते, जसं आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्याचा ईशान्य कोपरा घ्या, नांदेड जिल्ह्याचा ईशान्य कोपरा, माहूर किनवट वगैरे तालुका घ्या, पर्जन्य 110 सेंटीमीटर पर्यंत जातं, म्हणजे 100 ते 150। तिथं कुठल्या प्रकारची मृदा आढळते तर रेगूर। पण त्या भागामध्ये आता हा जर भाग बघितला 75 ते 100, 100 ते 150, कुठल्या प्रकारची वनं आढळायला पाहिजेत, पानझडी वनं आढळायला पाहिजेत, मग ती आर्द्र असतील किंवा शुष्क पानझडी असतील, ह्या दोन्ही प्रकारची वनं त्या भागामध्ये आढळायला पाहिजेत। म्हणजे हे विधान काय असेल तर हे विधान योग्य असेल। महाराष्ट्रात रेगूर मृदेच्या प्रदेशात हा शब्द लक्षात ठेवा प्रामुख्याने, कारण 50 ते 75 आलंय, काटेरी वनं सुद्धा दिसतील, असं नाही म्हणलं की त्यांनी फक्त पानझडी वनं आढळतात, असं नाही म्हणलं, प्रामुख्याने पानझडी वनं आढळतात ही गोष्ट आहे। अशा शब्दांकडे थोडंसं फोकस करत चला प्रश्न वाचताना, म्हणजे ह्या विधान काय असेल, अविधान बरोबर असेल। त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक खारफुटीची वनं रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात आहेत का? नाही। ही कुठे आहेत? सर्वात जास्त खारफुटीची वनं महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये येतात। कुठे येतात? रायगड जिल्हा एक, आणि दुसरा जिल्हा कुठला असेल तर ठाणे जिल्हा, जिथं सर्वात जास्त प्रमाण आहे कुणाचं तर खारफुटीची वनं। खारफुटीची वनं चौरस किलोमीटर मध्ये सर्वात जास्त रायगड आणि त्याच्यानंतर ठाणे जास्त मध्ये। खारफुटीची वनं सर्वात कमी कुठे आहेत जर बघितलं तर मुंबई शहरमध्ये आहेत। कुठे आहेत? मुंबई शहरमध्ये आहेत। आणि दुसरा जिल्हा कोण असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा। दुसरा जिल्हा कोण असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, इथं 2 चौरस किलोमीटर, इथं 12 चौरस किलोमीटर, 2 आणि 12। इकडे बघाल तर सर्वात जास्त रायगड आणि ठाणे, म्हणजे रत्नागिरीत नाही, तर हे विधान काय असेल? हे विधान चुकीचं असेल। त्याच्यानंतर तिसऱ्या विधानाकडे जाऊयात, क विधानाकडे। प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर, महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यात पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, पण ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाही आहे। ते कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये येतं। प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे कुठे येतं? प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये येतं। म्हणजे हे विधान कुठलं आहे? चुकीचं आहे। आपल्याला काय विचारलंय? वरील विधानांचा विचार करून अयोग्य विधान किंवा विधाने निवडा, म्हणजे अ बरोबर आहे, ब आणि क चुकीचं आहे, तर पर्याय क्रमांक कोण बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल, फक्त ब आणि क पर्याय बरोबर असेल। ह्या गोष्टी आपल्याला माहिती असू द्या। त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा। योग्य जोड्या लावा काय? अभयारण्य दिलेत एका बाजूला आणि त्यांचे जिल्हे दिलेत। अभयारण्य जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण अभयारण्य म्हणा किंवा सागरेश्वर अभयारण्य म्हणा, दुसरं नाव ह्याचं सागरेश्वर किंवा यशवंतराव चव्हाण अभयारण्य। हे कुठे येतं? सागरेश्वर। सागरेश्वर कुठे येतं तर सांगलीमध्ये येतं। हे महाराष्ट्रातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे। हे महाराष्ट्रातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर किंवा यशवंतराव चव्हाण कुठे येतं तर सांगली जिल्ह्यामध्ये येतं। टिपेश्वर अभयारण्य, टिपेश्वर कुठं असेल? ऑब्विसली यवतमाळ जिल्ह्यामध्ये असेल। कोका, कोका अभयारण्य कुठे येतं? भंडारा। आणि नायगाव, नायगाव मयुरेश्वर ज्याला म्हणतो आपण, नायगाव मयुरेश्वर ज्याला म्हणतो आपण, हे नायगाव मयुरेश्वर मोरांसाठी प्रसिद्ध असणारं पक्षी अभयारण्य कुठे येतं तर बीड जिल्ह्यामध्ये येतं। म्हणजे 4 नंबर अगोदर 4, 1, 2 आणि 3, 4, 1, 2 आणि 3 पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। 16व्या प्रश्नाकडे। 17व्या प्रश्नाकडे जाऊया। 17वा प्रश्न काय सांगितलाय? शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा। शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा। काही जरा नवीन आहेत। हनुमान कुठं असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये, नाणेघाट शिखर कुठं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये नाणेघाट शिखर असेल। सप्तशृंगी नाशिक, राजगड पुणे, हरिश्चंद्रगड कुठं असेल तर अहमदनगरमध्ये असेल। काही प्रमुख काही नावं मी जरा थोडीशी मुद्दामून दिली आहेत, ही नावं सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे। बेसिक थोडीशी उंची आपल्याला, हा भाग तर माहिती आपल्याला, ह्यांच्यामधली तर ही तर आपल्या युट्यूबवरती लेक्चर्समध्ये जी काही प्रमुख 10-11 शिखर आहेत त्यांच्यामधलीच आहेत। ह्यांचा सिक्वेन्स तर तुम्हाला कळत असेल की राजगड जर आपल्याला काय म्हणतात चढता क्रम लावा म्हणलं, काय लावा? चढता क्रम लावा, म्हणजे कमीवाला अगोदर यायला पाहिजे। ह्यांच्यामध्ये बघितलं तर राजगड 1376 मीटर उंचीचं शिखर आहे। कोण असेल? राजगड 1376 पुणे जिल्हा। हरिश्चंद्रगड बघाल तर हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीचं कुठं असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारं शिखर आहे। सप्तशृंगी गेलात तर 1416 मीटर उंचीचं शिखर आहे। सप्तशृंगी कुठं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये असेल। कुठं असेल? नाशिकवाल्या भागामध्ये असेल।
त्याच्यानंतर नाणेघाट बघाल तर 1264 मीटर उंचीचं शिखर आहे. नाणेघाट कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? पुणे जिल्ह्यामध्ये. आणि राहिलं कोण आता? हनुमान. हनुमान जर बघितलं 1063 मीटर उंचीचं हे शिखर आहे. कुठं येतं? तर हे धुळे जिल्ह्यामध्ये येतं. कुठे येतं? धुळे जिल्ह्यामध्ये. आता उंची तर क्लिअरली कळाली आपल्याला, उंची क्लिअरली कळाली. आता चढता क्रम लावा तर सर्वात कोण येईल अगोदर? हनुमान येईल. ड वाला भाग अगोदर येईल. मग ड वाले पर्याय बघा, अ ड हे दोन तर पर्याय गेले, 1 नंबर आणि 4 नंबर गेला. ड ड नंतर कोण येईल? बाकीची तर 1300-1400 वाले नाणेघाट वाला भाग येईल. अ येईल. ड नंतर अ इथंही आहे, इथंही आहे. त्याच्यानंतर कोण येईल? राजगड येईल 1376 वाला. क कोण आहे बघा? क इथं आहे ह्या पर्यायामध्ये. इथं पर्याय दिसतो आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? 3 बरोबर असेल. ड अ क त्याच्यानंतर ब आणि त्याच्यानंतर कोण असेल तर ई ह्या भागामध्ये. ही गोष्ट माहिती आहे. जी काही प्रमुख शिखर आहेत, कसामी, तारामती वरती हसतो, पुन्हा 2 रात्री, ही जी काही 10-11 शिखर आहेत ती युट्यूब वरती एक विशिष्ट लेक्चर, त्याच्यासाठी सेपरेट लेक्चर घेतलं मी, ते एकदा लेक्चर बघा. बाकीची जी काही शिखर आहेत, हनुमान असेल, नाणेघाट असेल, तौला शिखर असेल, ही 2-3 शिखरांची नावं आणि थोडीशी उंची बाजूला लक्षात ठेवा. कधीतरी ह्या रेग्युलर वाल्या पॅटर्न वरून येऊन एमपीएससी इकडे 2-3 नावं कशी तरी एखादी 2 नावं कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकते. त्याच्यामुळे तौला असेल, नाणेघाट असेल, हनुमान शिखर असेल, ह्यांची 1-2 ह्यांची नावं आपल्याला माहिती असायला पाहिजेत. इथं जर बघाल तर ह्यांचा चढता क्रम लावला तर पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 3 बरोबर असेल. 18व्या प्रश्नाकडे जाऊयात. 18वा प्रश्न काय सांगतोय? भारतात तागाच्या उत्पादनात आघाडीवरचं राज्य कोणतं? भारतात तागाच्या उत्पादनात आघाडीवरचं राज्य. भारतामध्ये जर बघाल तर 4 राज्य फेमस आहेत तागाच्या उत्पादनात. एक पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर बिहार, त्याच्यानंतर आसाम आणि त्याच्यानंतर ओडिसा. ही 4ही नावं आपल्याला दिसत आहेत इथं. पश्चिम बंगाल, बिहार, त्याच्यानंतर आसाम आणि त्याच्यानंतर ओडिसा. ह्या 4 राज्यांमध्ये भारतात 99% तागाचं क्षेत्र आणि उत्पादन होतं. ह्या 4 राज्यांमध्ये जवळजवळ. मग त्या 4 राज्यांमध्ये पण महत्वाचं राज्य असं विचारलं तर भारतात सर्वात जास्त तागाचं क्षेत्र आणि सर्वात जास्त तागाचं उत्पादन असणारा जिल्हा म्हणजे कोण असेल? तर पश्चिम बंगाल. कोण असेल? पश्चिम बंगाल. इथं जर बघितलं तर पश्चिम बंगाल ज्या भागामध्ये थोडासा पाणथळ प्रदेश जास्त आहे, दलदलीचा प्रदेश जास्त आहे, पाण्याचा भाग जास्त आहे, तर तो भाग कोण असेल? तर पश्चिम बंगाल. भारतामध्ये जेवढं काही क्षेत्र आहे त्याच्यातलं सर्वात जास्त तागाचं क्षेत्र, भारतातलं एकूण तागाचं क्षेत्र जर बघितलं तर त्याच्यापैकी 74% तागाचं क्षेत्र कुठे येतं? तर पश्चिम बंगालमध्ये येतं. भारतामध्ये जेवढं काही तागाचं उत्पादन होतंय, भारतामध्ये जेवढं काही तागाचं उत्पादन होतंय त्या उत्पादनापैकी 78% उत्पादन एकट्या पश्चिम बंगालमध्ये होत आहे. 1 नंबरच्या बाबतीमध्ये ताग उत्पादन आणि ताग क्षेत्राच्या बाबतीमध्ये भारतात आघाडीवरचं राज्य कोण आहे? तर पश्चिम बंगाल आहे. त्याच्यानंतर 2 नंबर कोण येतं? तर 2 नंबर बिहार येतं. 2 नंबर बिहार येतं. पण इथं खूप सारी लिस्ट बघत बसण्याची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या गोष्टीवरती येईल एमपीएससी. ताग गिरण्या, जसं आपल्याकडं कापड गिरण्या तशा तागाच्या गिरण्या. तागाच्या गिरण्या जर बघाल तर 83 ते 84 तागाच्या गिरण्या. इथे जर बघितलं तर तुम्हाला आकडेवारी ही विचारणार नाही, पण हे नाव डेफिनेटली विचारलं जाईल. भारतामध्ये जेवढ्या काही तागाच्या गिरण्या आहेत सध्या 83 ते 84 गिरण्या आहेत, ह्यांच्यापैकी सर्वात जास्त ताग गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? तर ऑब्व्हियसली सर्वात जास्त ताग गिरण्या 64 ताग गिरण्या एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. भारतातल्या 64 ह्या 83-84 पैकी 64 ताग गिरण्या कुठे आहेत? पश्चिम बंगालमध्ये आहेत. ह्या 2 गोष्टी. आणखी एक गोष्ट, तागाच्या ज्या काही वस्तू निर्माण करतो ना आपण, तागाच्या ज्या काही वस्तू निर्माण करतो आपण, वेगवेगळ्या गोण्या असतील किंवा वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्याच्यावरती त्याचं उत्पादन जर बघितलं, तागाच्या वस्तूच्या उत्पादनात जर बघितलं तर उत्पादनात भारत पहिला आहे जगात. तागांच्या वस्तूच्या बाबतीत जर बघितलं पण तर भारत जगात पहिला आहे उत्पादनाच्या बाबतीत. मग ह्या तागाच्या वस्तू निर्माण केलेल्या आपण निर्यात पण करतो. ही जर निर्यात बघितली तर ह्या निर्यातीच्या बाबतीत मात्र भारत 2ऱ्या क्रमांकावरती आहे. भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 2ऱ्या क्रमांकावरती आहे भारत तागाच्या वस्तूच्या निर्यातीच्या बाबतीत. उत्पादन निर्यातीच्या बाबतीत 2 नंबरवरती का बरं गेला? कारण भारताची लोकसंख्या प्रचंड आहे, आपली इंटरनल डिमांड जास्त आहे, देशांतर्गत मागणी जास्त आहे. उत्पादन जास्त असून सुद्धा आपण निर्यात 2 नंबरवरती आलोय, कारण आपली देशांतर्गत मागणी जास्त आहे तागाच्या वस्तूंची. त्याच्यामुळे भारत तागाच्या वस्तूच्या बाबतीत उत्पादनामध्ये 1 नंबरला आहे, पण निर्यातीच्या बाबतीत 2 नंबरला आहे. निर्यातीच्या बाबतीत 1 नंबरला बांगलादेश आहे. भारताचं तागाच्या बाबतीतलं कॉम्पिटिशन बांगलादेश, थायलंड अशा देशांसोबत आहे. त्या गोष्टीवरती जाऊ नका. पण असं जर विचारलं, तागाच्या वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीत 1 नंबर, निर्यातीच्या बाबतीत भारत 2 नंबर, सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन पश्चिम बंगाल, सर्वाधिक जास्त ताग गिरण्या कुठं असतील? तर पश्चिम बंगालमध्ये असतील. ह्याच्या पलीकडे काहीही विचारणार नाही तुम्हाला आयोग. पुढे येऊयात, 19व्या प्रश्नाकडे येऊयात.
2011च्या जनगणनेनुसार भारतात दशलक्षी शहरांची संख्या, दशलक्षी 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहर अशी जर बघितली तर किती आहे? 53 आहे. हे काय असेल? बरोबर आहे. 2001 मध्ये जर ही संख्या बघाल तर 2001 मध्ये दशलक्षी शहरांची संख्या 35 होती. ती वाढून 2011 मध्ये किती झाली? तर 11 मध्ये 53 झाली. तर हे विधान काय असेल? हे विधान बरोबर असेल. त्याच्यानंतर सर्वात जास्त दशलक्षी शहरांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये दशलक्षी शहरांची संख्या किती आहे? तर 6 आहे. 6. त्याच्यामध्ये मग बृहन्मुंबई आलं, मग त्याच्यानंतर ठाणे आलं, त्याच्यानंतर पुणे आलं, त्याच्यानंतर नागपूरवाला भाग आला, नाशिकवाला भाग आला आणि छत्रपती संभाजीनगरवाला भाग आला. ही 6 आहेत. 6 मध्ये बघाल तर 6 मध्ये महाराष्ट्र. पण 6 हे सर्वाधिक जास्त आहे का? नाही. सर्वात जास्त दशलक्षी शहरांची संख्या कुठे? तर यूपी आणि केरळमध्ये आहे. कुठे? यूपी आणि केरळमध्ये आहे. केरळमध्ये किती? 7 दशलक्षी. यूपी 7 आणि केरळ 7 दशलक्षी शहरांची संख्या यूपी आणि केरळमध्ये 7 आहे. सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त नाही. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ह्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 6 शहर आहेत. त्याच्यानंतर देशात नागरी लोकसंख्येच्या बाबतीत, लोकसंख्या म्हणतात कोटीमध्ये, लोकसंख्या कोटीमध्ये, नागरी लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर येस, नागरी लोकसंख्येच्या बाबतीत पहिला कोण आहे? तर महाराष्ट्र आहे. 5.08 कोटी शहरी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. किती? महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या, लोकसंख्ये बाबतीत देशातल्या किती टक्के? देशातली 13.5% शहरी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं जर बघितलं तर देशातली जेवढी काही शहरी लोकसंख्या त्याच्यापैकी 13.5% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. महाराष्ट्रामध्ये जेवढी शहरी लोकसंख्या आहे तिचं महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये प्रमाण किती आहे? तर 45%. हे महाराष्ट्राच्या बाबतीत. मग 2 नंबरला कोण आहे? तर यूपी 2 नंबरला आहे. 4.45 कोटी लोकसंख्या यूपीची शहरी भागामध्ये राहते. 3 नंबरला कोण आहे? तर 3 नंबरला तामिळनाडू आहे. 3 नंबरला कोण आहे? 3 नंबरला तामिळनाडू आहे. जवळजवळ 3.5 कोटी लोकसंख्या तामिळनाडूमध्ये शहरी भागामध्ये राहते. महाराष्ट्र 2 नंबरला यूपी, 3 नंबरला तामिळनाडू. तर ही कोड, हे स्टेटमेंट काय असेल? हे स्टेटमेंट बरोबर असेल. अयोग्य विधान ओळखा म्हणले म्हणजे फक्त ब अयोग्य आहे. तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 अयोग्य असेल. पर्याय क्रमांक 2 अयोग्य, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. स्टेटमेंट ब अयोग्य आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे येऊयात, 20व्या प्रश्नाकडे येऊयात. नाथप्पा झाक्री हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवरती आहे? नाथप्पा झाक्री. नाथप्पा झाक्री कुठं असेल? तर नाथप्पा झाक्री सरळ सरळ सतलज नदीवरती असेल. कुठं? सतलज नदीवरती. सतलज नदीवरती. सतलज नदी कुठं उगम पावते? तिबेटच्या पठारावरती. तिबेटच्या पठारावरून ती कुठे येते? तर हिमाचल प्रदेशमध्ये येते. हिमाचल प्रदेशमध्ये तिच्यावरती हे धरण आहे. नाथप्पा झाक्री हे धरण सतलज नदीवरती कुठे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. नाथप्पा झाक्री धरणातून ती परत पुढे येते. पुढे आल्यावरती ह्याच सतलज नदीवरती आणखी एक धरण आहे, भाकरा नावाचं धरण आहे, आणि त्याच्यानंतर नांगल नावाचं धरण आहे. ही 2 धरणं आहेत. त्याला एकच नाव दिलं जातं, भाकरा नांगल. सतलज नदीवरती नाथप्पा झाक्री हे हिमाचलमध्ये आहे. त्याच्यानंतर कुठलं धरण आहे? तर बिलासपूर नावाचा जिल्हा आहे. बिलासपूर नावाचा. कुठं? हिमाचल प्रदेशमध्ये. भाकरा हे धरण हिमाचल प्रदेश मधल्या बिलासपूर जिल्ह्यामध्ये येतं आणि तिथून बिलासपूरवाल्या भागातून नदी पंजाबमध्ये एंट्री करते. पंजाबमध्ये बघाल तर पंजाबमध्ये सतलज नदीवरती कुठलं धरण आहे? तर नांगल. त्याला आपण भाकरा नांगल धरण म्हणतो. एक धरण हिमाचल प्रदेशमध्ये, एक धरण पंजाबमध्ये आहे, पण नाव मात्र घेताना आपण भाकरा नांगल असं म्हणतो. त्याच्या जलाशयाला आपण काय नाव दिलंय? गोविंद सागर नाव दिलंय. काय नाव दिलंय? गोविंद सागर नाव दिलंय. कुणाच्या जलाशयाला? तर भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला. हेही सतलज नदीवरती आहे. नाथप्पा झाक्री पण सतलज नदीवरती आहे हिमाचल प्रदेशमध्ये. चिनाब नदीवरती कुठली धरण आहे? चिनाब नदीवरती काही आयडिया? दुलहस्ती धरण आहे. दुलहस्ती धरण कुठलं असेल? तर दुलहस्ती धरण. त्याच्यानंतर सलाल डॅम आहे. कुठला डॅम असेल? तर सलाल डॅम असेल. चिनाब नदीवरती असणारी ही कुठली धरण आहे? तर चिनाब नदीवरती जम्मू काश्मीरमध्ये. झेलम नदीवरती डायरेक्टली कुठलं धरण नाही, पण झेलम नदीची एक उपनदी आहे किशनगंगा. त्या उपनदीवरती धरण आहे किशनगंगा. कोण असेल? किशनगंगा जलविद्युत प्रकल्प, ज्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा वाद निर्माण झाला होता. हे किशनगंगा नदी आहे. सिंधू नदीवरती भारतामध्ये तर कुठलं नाही, कारण ती पर्वतीय भागातून वाहते. तर भारतामध्ये तर हिच्यावरती विशेष कुठलं धरण नाही. चिनाब नदीवरती जर बघितलं. त्याच्यानंतर चिनाब नदीवरती आणखी एक लक्षात ठेवा, बागलीहार प्रकल्प. कुठलं नाव असेल? बागलीहार. बागलीहार प्रकल्प
हाही कुठे आहे तर चिनाब नदीवरती आहे. बागलीहार असेल, दुलहस्ती असेल, सलाल डॅम असेल, कुठे आहे तर चिनाब नदीवरती आहे. झेलम नदीवरती कोण असेल तर झेलमची उपनदी किशनगंगा, तिच्यावरती किशनगंगा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे जम्मू काश्मीरमध्ये. ही सगळी धरणं जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरती. सतलज नदीवरती नातप्पा झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये, भाकरा नांगल, भाकरा हिमाचल तर नांगल पंजाब. जलाशयाला काय नाव असेल तर गोविंद सागर जलाशय ज्याला म्हणतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या असतील तर नातप्पा झाकरी. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे हा सगळा भाग जर बघितला तर संभाव्य जी काही आपली संभाव्य प्रश्नांची मास्टर क्लास सिरीज आहे त्या मास्टर क्लास सिरीजचा भाग 4 होता. हा मध्ये काही प्रश्न घेतले, काही डेटा पण तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही आपण डेटा पण बघितला. हा डेटा तुम्हाला निश्चित आवडला असेल तर 100% जरा कमेंट करून सांगा ह्या नंबरवरती. मी परत एकदा विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना, रिक्वेस्ट करेन तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी आणखी यूट्यूब टेलिग्राम सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या. लेक्चर कसं वाटलं हेही जरा कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची मित्र ज्यांना आणखी माहिती नाही आपण असं काहीतरी उपक्रम राबवलाय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना पण हे सांगा की अशी काही लेक्चर्स बघा ज्याचा जास्तीत जास्त फायदा होईल तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेला असेल किंवा आणखी कुठल्या परीक्षांना असेल. तर ठीक आहे, मास्टर क्लास भाग 4 मध्ये आपण इथंच थांबतो, इथंच तुमची रजा घेतो. आणखी असे काही नक्की डेफिनेटली तुम्ही पेपरला जाईपर्यंत असे आणखी भाग ह्याच्या आपण संभाव्य प्रश्नांचे घेऊन येऊयात. त्याच्यासाठी आता इथं थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.